हो, बांधकाम कामगार संघटनेकडून एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे. ज्यामध्ये जर तुमचा फॉर्म पेंडिंगमध्येच दाखवत असेल, तर तुम्हाला त्या पेंडिंगमधल्या फॉर्मचे केव्हा लाभ मिळणार यासंबंधीची ही अपडेट आहे. आणि जर तुम्ही आता जून-जुलैचा नवीन क्लेम किंवा नवीन अर्ज भरायला जाणार असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने आपल्यासमोर एक फॉर्मॅट जाहीर केलेला आहे. जर तुमचा फॉर्म हा फॉर्मॅटच्या नुसार नसेल, तर तुमचा फॉर्म हा 100% अस्वीकार करण्यात येणार आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि हा फॉर्म कशा प्रकारचा आहे संपूर्ण व्यवस्थितरित्या जाणून घ्या, की जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मित्रांनो, हा जो फॉर्म आहे तो आपला महाराष्ट्र सरकार तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत त्यांच्या ऑफिशियल पोर्टलवरती संमानित करण्यात आलेला होता. आणि जर मित्रांनो तुम्हाला देखील हा फॉर्म डाउनलोड करायचा असेल, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती येऊ शकता. त्या ठिकाणी या फॉर्मची तुम्हाला ऑफिशियल PDF पाठवली जाईल आणि तुम्ही त्या ठिकाणी ती PDF डाउनलोड करू शकता. आता मित्रांनो, शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज असतो हा आणि हा अर्ज फक्त कार्यालयीन उपयोगाकरता असतो. यामध्ये कामगाराचा काहीच गरज नसते त्याला त्याच्याकडे हा फॉर्म ठेवायची. हा फक्त कार्यालयामध्ये जे अधिकारी असतात ते तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट करताना किंवा स्वीकार करताना काय-काय चेक करतात व तुम्हाला काय-काय भरायचं असतं ते या फॉर्ममध्ये सांगितलेलं असतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच संपूर्ण समजून सांगणार आहे, की जेणेकरून तुमचा फॉर्म हा कधीच अस्वीकार होणार नाही आणि 100% त्याला ॲक्सेप्ट करण्यात येईल, की जेणेकरून तुम्ही ज्या वेळेस तुमचा नवीन क्लेम अथवा नवीन अर्ज भरताल त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि अशा प्रकारे जर तुम्ही तुमचा अर्ज भरला तर नक्कीच तो 100% 1 महिन्याच्या आत पेंडिंगमध्ये जाऊन 1 महिन्यामध्येच लगेच ॲक्सेप्ट होईल आणि तुम्हाला तुमच्या योजनेची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल. तर त्यासाठी तुम्हाला अशा व्यवस्थित प्रकारे फॉर्म भरायचा आहे. आता या ठिकाणी बघा, पहिला मुद्दा काय आहे तो म्हणजे कार्यालयाचे नाव. आता तुमचं कार्यालयाचं नाव कोणतं आहे? महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार. हे तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना भरायची गरज नसते. आता तुमच्यामध्ये 90% किंवा 99% लोकांनी फॉर्म हा ऑनलाईनच भरला असेल. कारण आता ऑफलाईन फॉर्म भरण्याची पद्धत ही बंद झालेली असेल, पण तरी देखील तुमचा जो फॉर्म ऑनलाईन भरला जातो त्यावेळेस त्याची जी प्रिंट काढली जाते, त्या फॉर्मची प्रिंट सेम टू सेम अशीच निघते आणि ही संपूर्ण माहिती त्यामध्ये भरलेलीच पाहिजे. मी तुम्हाला ते देखील सांगणार आहे. यामधील तुम्ही कोणती बाई तुम्ही जर भरलेली नसेल तर ती चालून जाणार आहे. ती भरली नाही तरी चालेल. या ठिकाणी कार्यालयाचे नाव टाकल्यानंतर तुम्हाला जिल्ह्याचं नाव. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तर या ठिकाणी डिपेंड करतं. तुम्ही अहमदनगरमध्ये राहता, पुणेमध्ये राहता, मुंबईमध्ये राहता की कोल्हापूरमध्ये राहता. असं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर अर्ज जावक दिनांक. त्या ठिकाणी जावक दिनांक म्हणजे तुम्ही ज्या दिवशी ऑनलाईन फॉर्म भरत असतात त्या दिवसाची ऑनलाईन डेट त्या ठिकाणी पडत असते. त्यानंतरचा अर्ज आवक क्रमांक म्हणजेच त्या ठिकाणी जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांकडे हा फॉर्म जो आहे किंवा हा जो अर्ज आहे तो कोणत्या तारखेच्या दिवशी आला होता. त्यानंतर अर्जदाराची भरवायची माहिती म्हणजेच माहिती भरताना मागील पानावर सूचनांचे पालन करावे. आता या फॉर्मच्या मागीच्या पानावरती काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन करून तुम्हाला तुमचं या ठिकाणी नाव भरायचं आहे. पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता या ठिकाणी अर्जदाराचं पहिलं नाव समजा एखाद्या अर्जदाराचं आहे सुनील. या ठिकाणी त्यांनी त्याचं सुनील नाव टाकायचं. त्यानंतर या ठिकाणी वडिलांचे किंवा पतीचे. आता जर कामगार हा पुरुष असेल तर या ठिकाणी वडिलांचं येईल आणि महिला असेल तर या ठिकाणी पतीचे नाव येईल. आता या ठिकाणी आपण सुनील या ठिकाणी दामोदर म्हणूया. दामोदर एक नाव ठिकाणी टाकूया या आपण या ठिकाणी. आणि त्यानंतर येथे आडनाव येतं. तर आडनाव या ठिकाणी आपण शिर्के टाकूया. सुनील दामोदर शिर्के असं तुम्हाला असं नाव टाकावं लागेल. सर्वप्रथम अर्जदाराचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव. तुम्हाला अशा प्रकारचा हा जो फॉर्म आहे तो भरावा लागणार आहे आणि या ठिकाणी अर्जदाराचा एक पासपोर्ट साईजचा फोटो चिटकावा लागणार आहे. आता नोंदणी क्रम देखील तुम्ही भरलेला पाहिजे. नोंदणी क्रम तुम्हाला कुठे मिळणार आहे? तुमचं जे स्मार्ट कार्ड असणार आहे त्या स्मार्ट कार्डवरती तुमचा जो नोंदणी क्रमांक असतो तो नोंदणी क्रमांक तुम्हाला या स्मार्ट कार्डवरती मिळून जाणार आहे आणि तोच तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे, की जेणेकरून तुमचा ज्या वेळेस जो अर्ज असणार आहे किंवा त्या अर्जाला आपण क्लेम देखील म्हणू शकतो. तो अर्ज किंवा जो क्लेम असणार आहे तो क्लेम त्यांना सापडताना किंवा एका कुईमधून दुसऱ्या कुईमध्ये टाकताना वेगवेगळ्या प्रकारचे जे टास्क असतात ते टास्कला मदत या ठिकाणी होत असते. आता नोंदणी क्रमांक तर या ठिकाणी येणार आहे 12 अंकी. त्यानंतर नोंदणीची दिनांक देखील असते त्या ठिकाणी. तुम्हाला ती नोंदणीची दिनांक देखील टाकायची आहे आणि त्यानंतर नूतनीकरणाची दिनांक देखील या ठिकाणी टाकायची आहे. म्हणजेच तुम्हाला नूतनीकरण केव्हा सांगितलेलं आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला 1 वर्षाचं जे रिन्युअल असतं ते 1 वर्षाचं रिन्युअल मिळत असतं. 1 वर्षाचं पॅकेज हे ₹1 मिळत असतं. अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र सरकारने नूतनीकरणाची दिनांक कोणती दिली आहे ती दिनांक देखील तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी काय आहे? आधार नंबर. या ठिकाणी तुम्हाला तुमचा 12 अंकी जो आधार नंबर असणार आहे तो या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक
म्हणजेच तुमचं जे स्मार्ट कार्ड आहे, त्या स्मार्ट कार्डला तुम्ही कोणता मोबाईल नंबर या ठिकाणी रजिस्टर केला होता, तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. दुसरा कुठलाही मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायची गरज नाही. जो तुम्ही रजिस्टर केला होता, तोच या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. आता योग्य ठिकाणी टिक करायला आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही पुरुष आहात, की स्त्री आहात, की विवाहित आहात, की अविवाहित आहात. आपल्यासमोर हे 4 स्टेजेस त्यांनी मांडलेले आहेत. या 4 स्टेजेसपैकी तुम्हाला कुठल्याही एका स्टेजवरती या ठिकाणी टिक करायचं आहे. त्यानंतर हे टिक झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जन्मदिनांक टाकायचा आहे आणि शेवटी तुमचं वय देखील या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, की तुमचं वय किती आहे. आता ही तर झाली तुमची बेसिक इन्फॉर्मेशन. त्यानंतर अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील देखील आपल्याला मागितला जातो. कारण खूप जणांचे फॉर्म हे त्यांच्या बँक खात्याचा तपशील चुकीचा असल्यामुळेच त्यांचे फॉर्म जे आहेत ते अस्वीकार करण्यात येतात आणि त्यांना योजनेपासून वंचित ठेवलं जातं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो अर्ज असणार आहे, तुमचं जे बँक खातं असणार आहे, त्याचा तपशील व्यवस्थित भरायचा आहे. ते सर्वात अगोदर तुम्हाला बँकेचे नाव विचारलं आहे. तुम्हाला बँकेचा अकाउंट देताना हे कामगाराचा अकाउंट द्यायचं आहे, कामगाराचे. जर तुम्ही विद्यार्थ्याचा अकाउंट दिलं असेल तर तुमचा जो अर्ज आहे त्याला अस्वीकार करण्यात येईल. तुम्हाला देताना कधीही कामगाराचा अकाउंट द्यायचा आहे आणि हे नेहमी सरकारी किंवा नॅशनल बँकेचंच असायला पाहिजे. त्यानंतर शाखेचं नाव टाकायचं, ती शाखा कुठली आहे. त्यानंतर बाकी बँकेच्या शाखेचा पत्ता देखील, IFSC क्रमांक आणि बँक खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा असतो. आता तुम्ही ज्यांच्याकडून ऑनलाईन फॉर्म भरला असेल त्यांनी ऑनलाईन वेळी ही संपूर्ण माहिती भरलेली असावी आणि जर त्यांनी ही माहिती भरली नसेल, सोडली असेल तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये तुमचा फॉर्म जो आहे तो ॲक्सेप्ट होता आणि तकलीफ यायला बसली. आता त्यानंतर पाल्याचा तपशील भरायचा आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा तुम्ही अर्ज भरणार आहात त्या पाल्याचा तुम्हाला या ठिकाणी तपशील किंवा माहिती आपल्याला या ठिकाणी भरायला लावलेली आहे आणि तुम्हाला ती भरून देखील घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय भरायला सांगितलेलं आहे आपण ते आता सर्वात अगोदर पाहून घेऊया. तर या ठिकाणी पाल्याचा तपशील भरताना तुम्ही पाल्याचा किंवा पत्नीचा फॉर्म भरू शकता. एखादा कामगार असेल आणि त्याच्या पत्नीला देखील उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही या ठिकाणी भरू शकता. या ठिकाणी त्याचं नाव येणार, त्यानंतर त्याची इयत्ता किंवा अभ्यासक्रम येणार, त्यानंतर शाळा किंवा महाविद्यालय किंवा ज्याची युनिव्हर्सिटी असणार आहे त्या युनिव्हर्सिटीचं नाव या ठिकाणी येणार. त्यानंतर तुमचं सेल्फ डिक्लेरेशन असणार आहे, तुमचा योजना क्रमांक असणार. या ठिकाणी बघा ई नाव आहे, ईच्या पुढे तुमची योजना क्रमांक असणार. E01 असेल, E02 असेल किंवा E03 देखील आणू शकते. अशा प्रकारच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या E0 नावाने होणाऱ्या स्कीम्स आहेत. तुम्ही त्यापैकी कुठलेही भरू शकता. आता नंतर मागणी केलेल्या लाभाची रक्कम या ठिकाणी असू शकते. वेगवेगळ्या प्रकारच्या लाभांसाठी वेगवेगळी रक्कम आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मी तुम्हाला ते देखील समजून सांगणार आहे. आता उपपत्र शैक्षणिक योजनेच्या लाभाकरिता जोडवायची सक्तीची कागदपत्रे, म्हणजे तुम्हाला 100% ती कागदपत्रे जोडावीच लागणार आहे. जर ती जोडली नाही तर तुम्हाला योजनेतून 100% बाद केलं जाईल. यामध्ये पहिलं काय आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ओळखपत्र. म्हणजेच तुम्हाला जे महाराष्ट्र सरकारने जे स्मार्ट कार्ड दिलेलं आहे ते स्मार्ट कार्ड तुम्हाला जोडणं गरजेचंच आहे. त्यानंतर दुसरं काय आहे, बँकेचे पासबुक देखील तुम्हाला जोडणं गरजेचंच आहे. जर तुम्ही ते जोडलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी योजनेपासून वंचित ठेवलं जाणार आहे. त्यानंतर तिसरं काय आहे, रहिवाशाचा पुरावा. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याचे विद्युत देयक किंवा ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी कुठलाही एक भरू शकता. त्यानंतर चौथं काय आहे महत्त्वाचं, तुमच्या शाळा किंवा कॉलेजचं शिक्षण घेत असल्याचा पुरावा. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा शाळेचं ओळखपत्र म्हणजेच तुम्ही या ठिकाणी ID कार्ड देखील अपलोड करू शकता. ही एक स्कीम आपल्यासाठी खूप महत्त्वाची महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी तुम्हाला एक संधी अपलोड करून दिलेली आहे. आता आपण या ठिकाणी सर्वात अगोदर स्कीम्स जाणून घेणार आहोत की कोणत्या कोणत्या स्कीम आहेत. यामध्ये E01 नावाची स्कीम आहे. यामध्ये कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना 1ली ते 7वी साठी 2,500 रुपयांचं जे अनुदान आहे ते दिलं जात आहे आणि 8वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपयांचं अनुदान दिलं जाते. त्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत, 75% जास्त हजेरी या ठिकाणी विद्यार्थ्याची पाहिजे. त्यानंतर E02 नावाची आहे. यामध्ये पहिल्या 2 पाल्यांना 10वी किंवा आणि 12वी यामध्ये 50% गुण मिळालेले पाहिजे आणि त्यांना या ठिकाणी 10,000 रुपयांचं अनुदान मिळेल आणि यासाठी कागदपत्र लागणार आहेत 50% जास्त गुण असलेलं प्रमाणपत्र. त्यानंतर E03 नावाची या ठिकाणी स्कीम आहे. यामध्ये 2 पाल्यांना इयत्ता 11वी 12वीच्या शिक्षणासाठी 10,000 रुपयांचं अनुदान दिलं जाईल आणि यासाठी 10वी आणि 11वीची गुणपत्रिका महत्त्वाची आहे. E04 आहे. 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या जे प्रवेश असणार आहे त्याचे पुस्तक व शैक्षणिक सामूहीसाठी प्रतिवर्ष 20,000 रुपयांचं या ठिकाणी तुम्हाला अनुदान महाराष्ट्र सरकार देणार आहे.
त्यानंतर E05 आहे, यामध्ये देखील तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे. 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पदवी घ्यायची असेल तर ₹1,00,000 आणि इंजिनिअरिंगच्या पदवीच्या अभ्यासक्रमासाठी ₹60,000 अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर E06 आहे, या ठिकाणी 2 पाल्यांच्या शासनमान्य पदवीकरिता प्रतिवर्ष ₹20,000 आणि पदव्युत्तर पदवीमध्ये ₹25,000 अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर E07 आहे, यामध्ये 2 पाल्यांना संगणकाचे शिक्षण किंवा MSIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती होणार आहे. म्हणजेच त्यांनी जेवढी फी भरली आहे ती फी यांना मागं मिळणार आहे. आता E04 आणि E05 आणि त्याचप्रकारे E06 यांच्यासाठी कागदपत्रे मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक, प्रमाणपत्र, चालू शैक्षणिक वर्षाचे प्रमाणपत्र किंवा घेतल्याबाबतची पावती किंवा बोनाफाईड लागणार आहे. आणि जी E07 आहे, या ठिकाणी MSCITची, त्यासाठी MSCIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व शुल्काची पावती तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे. आता हे तर झाले संपूर्ण या ठिकाणी तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या माहित्या. आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे या ठिकाणी, की तुम्हाला कोणती स्कीम केव्हा दिली जाणार आहे, लाभ किती दिला जाणार आहे. शेवटी येतं तुमचं सेल्फ डिक्लेरेशन करणं देखील संपूर्ण महत्त्वाचं आहे. यामध्ये मी याद्वारे घोषित करतो किंवा करते की लाभाच्या अर्जात नमूद बँक खात्याचा तपशील अचूक असून मला देव लाभाच्या रक्कम सदर बँकेमध्ये खात्यात जमा करण्यास माझी हरकत नाही. तसेच मी लाभाच्या अर्जात नमूद केलेला भ्रमणध्वनी क्रमांक संपर्कासाठी व लघु संदेसाठी वापरण्यास हरकत नाही. मी खात्रीपूर्वक नमूद करते आहे की मी दिलेली संपूर्ण माहिती माझी स्वतःची असून ती एकदम 100% सत्य व खरी आहे, अचूक व बरोबर आहे. सदर माहितीसाठी खोटी आढळल्यास मी कायदेशीर कारवाईस पात्र असेल. त्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या ठिकाण येणार, दिनांक येणार, अर्जदाराची या ठिकाणी एकतर सही येऊ शकते किंवा त्या अर्जदाराचा या ठिकाणी अंगठा देखील येऊ शकतो. आता ते कामगारावरती डिपेंड आहे की तो शिक्षित आहे की अशिक्षित आहे. आता त्यानंतर या ठिकाणी खालील काही कार्यालयीन उपयोगाकरिता आहे हा तपशील. आता तुम्ही हा स्वतः पाहू शकता. मी जर समजून सांगायला बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी तुम्ही हा तपशील व्यवस्थितरित्या वाचून घ्या आणि या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि कमेंटचे उत्तर केव्हा मिळणार आहे, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक केला असेल आणि आपल्या या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल. त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, की भविष्यात येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.